नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र घटक क्रमांक 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्ही संकल्पना पाहणार आहोत. आता मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स याची संकल्पना इंट्रोडक्शन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या दोन्हीच्या संकल्पना पाहण्यापूर्वी अर्थशास्त्र, अर्थ म्हणजे पैसा, शास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये आपोआप घडणाऱ्या घटना किंवा घडामोडींची मांडणी केली जाते, याला शास्त्र असं म्हटलं जातं. मग शास्त्राचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक सामाजिक शास्त्र आणि दुसरं नैसर्गिक शास्त्र, ज्याला भौतिक शास्त्र असंही म्हटलं जातं. पण नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय, तर निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी किंवा घटना याची ज्याच्यामध्ये मांडणी केली जाते त्याला नैसर्गिक शास्त्र असं म्हटलं जातं. सामाजिक शास्त्र म्हणजे काय, तर समाज जो की व्यक्तींच्यामुळे निर्माण झालेला असतो, व्यक्ती समूहामुळे निर्माण झालेला असतो, या समाजामध्ये मानवाकडून घडणाऱ्या घडामोडी किंवा क्रिया याची ज्याच्यामध्ये मांडणी केली जाते त्याला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं. की उदाहरणार्थ अर्थशास्त्र म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, आर्थिक व्यवहार कोण करतं, तर मनुष्य, मानव प्राणी करतो. म्हणजे आर्थिक व्यवहारांची मांडणी ज्याच्यामध्ये केली जाते त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. नैसर्गिक शास्त्राचे नियम हे त्रिकालात सत्य असतात, तिन्ही काळात सत्य असतात. सामाजिक शास्त्राचे नियम मात्र हे गृहीतावर आधारित असतात, गृहीत परिस्थितीवरती आधारित असतात. जसा मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, घटत्या सीमांत उपयोगीचा नियम हे गृहीत परिस्थिती कशी आहे यावरती अवलंबून असतात. मग अर्थशास्त्राची अगदी फार प्राचीन काळी 500 वर्षापूर्वी सुद्धा आचार्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी प्रथम अर्थशास्त्राची व्याख्या केली. परंतु अलीकडच्या काळामध्ये, सनातन काळ किंवा आधुनिक काळामध्ये अर्थशास्त्राची जी व्याख्या केली ती डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी केली. म्हणूनच त्यांना अर्थशास्त्राचे जनक, फादर ऑफ इकॉनॉमिक्स अशा पद्धतीनं संबोधलं जातं. मग ती व्याख्या काय होती, तर संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. मग अशा पद्धतीची व्याख्या केली. त्यानंतर मात्र अलीकडच्या काळामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं सद्य परिस्थितीला लागू होणारी व्याख्या जी विकसित केली ती डॉक्टर मार्शल यांनी केली, की जी मर्यादित साधनं आणि अमर्यादित गरजा याचा मेळ घालत असताना निर्माण होणारा अशा पद्धतीची व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांनी विकसित केली. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना, खऱ्या अर्थानं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्राची संकल्पना रॅग्नर फ्रिश यांनी पहिल्यांदा केली. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या मात्र प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी विस्तृतपणे मांडण्याचं काम केलं. रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये प्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना मांडली. त्यानंतर मात्र प्राध्यापक बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केली. ती व्याख्या काय, छोट्या घटकांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, त्याच्या व्यवहाराचा अभ्यास करणं, वैयक्तिक उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न याचा अभ्यास करणं, किंवा मॉरिस डॉब यांनी केलेली एक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. म्हणजे अशा पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतील. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या पाहिल्यानंतर दोन्ही मधला आपल्याला फरक समजून घेणं गरजेचं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे एक उदाहरण देऊन आपल्याला सहज समजून घेता येईल. या ठिकाणी पहा, मी देशाच्या दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा आपल्यासमोर मांडणी करून मी समजून देतो की संपूर्ण अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था यामध्ये आपण काय दाखवलं, एक साखर उद्योग दाखवलेला आहे. या ठिकाणी साखर उद्योग दाखवला, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योग म्हणजे देशातील संपूर्ण साखर उद्योग किंवा साखर कारखान्याचा अभ्यास करण्याच्या ऐवजी आपण एखादा सहकारी तत्वावरती साखर कारखाना, एखाद्या वैयक्तिक किंवा अशा विशिष्ट उद्योग संस्थेचा अभ्यास यामध्ये मांडला, याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं. आता याही पेक्षा पुढे जाऊन असं म्हणता येईल की देशातील महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास
त्या एका जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा असेल, सांगली जिल्ह्यातील किंवा सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचा म्हणजे अशा पद्धतीनं सूक्ष्म लेवलला जाऊन किंवा तळाला जाऊन अशा एखाद्या घटकाचा एखाद्या संस्थेचा अभ्यास करणं याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. तर हे जर आपण बघितलं मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, तर देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्रातील सूत गिरण्या, कापड उद्योग, त्याचबरोबर दक्षिणेकडील मसाल्याचे पदार्थ व्यवसाय, त्याचबरोबर गुजरातमधील दुग्ध सहकारी संस्था किंवा दुग्ध उद्योग, प्रक्रिया उद्योग, म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये जे फेमस आहे याचा विचार करणं, किंवा आसामचा चहा या ठिकाणी आपण पाहतोय, त्याचबरोबर इकडं पंजाबचा गहू, किंवा या ठिकाणी आपण सांगतोय काश्मीर, जम्मू काश्मीरची सफरचंद, म्हणजे असा संपूर्ण व्यवस्थेचा एकूण असा अभ्यास ज्याच्यामध्ये मांडला जातो त्याला स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र म्हणजे देशातील साखर उद्योग, कापड उद्योग, दूध उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग किंवा फळे, मसाले किंवा औषधे किंवा इतर सर्व बाबींचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला समग्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असं संबोधलं जातं. मग आता स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र पाहण्याअगोदर पहिल्यांदा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्यामध्ये आपण या ठिकाणी दिसेल वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, म्हणजे एखाद्या व्यक्तीची मागणी, एखाद्या उत्पादकाचा पुरवठा किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न याचा अभ्यास ज्याच्यामध्ये मांडला जातो त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्याचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते मूल्य सिद्धांत म्हणून ओळखला जातो. मूल्य सिद्धांत किंवा ज्याला किंमत सिद्धांत म्हणून असंही म्हटलं जातं. म्हणजे बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा याच्या समतोलानं कशी किंमत ठरते हे दाखवण्याचं काम हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतं. म्हणजे हे देखील मूल्य सिद्धांत म्हणून ओळख हे देखील एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दुसरं जे आहे विभाजनावर भर दिला जातो. विभाजन म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की देशातील सर्व साखर उद्योगाचा अभ्यास न करता आपण विभाजन करत आलो. देशातील साखर उद्योगामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग, महाराष्ट्रातील साखर उद्योगामध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, ज्यावेळी सांगली जिल्ह्यातील एखादा साखर कारखाना की जो वसंतदादा शेतकरी साखर कारखाना किंवा सोनीरा सहकारी साखर कारखाना याचं असं विभाजन करणं किंवा भूमी श्रम भांडवल संयोजक यांचं विभाजन करून त्यांना मिळणारे मोबदले, खंड, वेतन, व्याज, नफा यांचं कसे मोबदले ठरतात असं विभाजन करून एका एका घटकांचा अभ्यास मांडण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतं. पुढचं जे आहे आंशिक समतोल. आंशिक समतोल म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये समतोलानं किंमत कशी निर्धार होते, बाजारभाव कसा निर्माण होतो किंवा समतोल किंमत कशी निर्माण होते, मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलानं समतोल किंमत निर्धारित होते. म्हणजे हे मांडण्याचं काम या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असं. आंशिक समतोल याला म्हटलं जातं. पुढचं जे आहे सूक्ष्मदर्शी अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जसं दुचाकी गाड्यांचा, देशातील सर्व दुचाकी गाड्यांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातील फक्त बजाज स्कूटरचा किती पुरवठा आहे म्हणजे सूक्ष्मदर्शी अध्ययन, छोट्या घटकांचा येऊन अभ्यास करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतं. पुढचं जे आहे साधन सामग्रीचं वाटप म्हणजे उत्पादनासाठी लागणारी जी साधन सामग्री त्याचं विभाजन कसं झालेलं आहे, भूमी श्रम भांडवल संयोजक, श्रमिकांचा पुरवठा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कसा होतो त्यामुळे उत्पादन क्षमता कशी आहे, भांडवलाचा पुरवठा कसा होतो त्यामुळे उत्पादन क्षमता कशी आहे, याचं विभाजन कशा पद्धतीने, साधन सामग्रीचं वाटप कसं आहे, त्यानुसार अर्थव्यवस्थेचे चित्र काय आहे दर्शवण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतं. सीमांत तत्वाचा वापर की जसं आपण सांगितलं देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करण्याच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करणं म्हणजे सीमांत तत्व, शेवटच्या घटकाचा अभ्यास करण्याला सीमांत तत्वाचं म्हणजे हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे ग्रहित परिस्थितीवर आधारित असतं. जसं की नैसर्गिक शास्त्राचे नियम मला ग्रहित नसतात परंतु सामाजिक शास्त्राच्या नियमाला ग्रहित असतात. तसं अर्थशास्त्राचा प्रत्येक नियम, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम हे सगळे ग्रहितावरती अवलंबून असतात. त्याचबरोबर मर्यादित व्याप्ती, याची व्याप्ती किंमत निर्धारण, कल्याण किंवा अशा पद्धतीनं मर्यादित व्याप्ती, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित विशिष्ट घटकापुरतीच असते. संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा संपूर्ण जगाचा किंवा देशाचा या ठिकाणी विचार केला जातो. छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी मांडला जातो. बाजार रचनांचं विश्लेषण केलं जातं म्हणजे बाजार वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याला पूर्ण स्पर्धेचा बाजार, शुद्ध स्पर्धेचा बाजार, मक्तेदारीचा बाजार, मक्तेदारी स्पर्धेचा बाजार, असे वेगवेगळे बाजार रचना आहेत. त्या बाजार रचनांची मांडणी यामध्ये केलेली आपल्याला दिसून म्हणजे अशा विविध सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. धन्यवाद.